हॅलो. माझं नाव अक्षय जाधव आहे. बेसिकली मी यवतमाळमधून बिलॉंग करतो. माझ्या हेअर ट्रान्सला 6 महिने झाले आहेत आता. तर माझी हेअर जो रिझल्ट आहे 6 महिन्याचं तर खूप चांगल्या प्रमाणे आले आहे मला. मी 4500 ग्राफ म्हणजे 4500 ग्राफ्स लावले होते आणि खूप चेंजेस आले आफ्टर हेअर ट्रान्सप्लांट माझ्या लाईफमध्ये. हो, जर आपले हेअर फॉल होतात किंवा बाळनेस असतो तर आपला कॉन्फिडन्स नसतो एवढा ऑफिसेसमध्ये. पण आपलं ऑफिसमध्ये आपण वर्क करतो तर एवढं कॉन्फिडन्सली नाही राहू शकत. बट आफ्टर हेअर ट्रान्सप्लांट आपल्याला थोडंफार कॉन्फिडन्स येतो या गोष्टीचा. मग डॉक्टर श्रीदेवी मॅमशी कन्सल्ट केलं. त्यानंतर त्यांनी मला नाही का ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यात की आपण हेअर ट्रान्सप्लांट कुठल्या टेक्नॉलॉजीने करतो आणि कसं राहणं, टेक्निशियन कसे आहे, आपलं ते एक्सपिरियन्स आपल्या ह्या सगळ्या गोष्टी समजवल्यात. त्यानंतर मला ह्या ट्रस्ट झाला आणि त्यानंतर माझा हेअर ट्रान्सप्लांट मला बिलकुल पेनलेस ट्रान्सप्लांट होतो. तसं काही नाही आहे ते आपण बाहेर ऐकतो की हेअर ट्रान्सप्लांट असं तसं काही नाही. मला 6 महिने झालेत, मला काही कुठलेच प्रॉब्लेम नाही जाणवले आजपर्यंत. असं तर डॉक्टर ते फार चांगले होतात. त्यांनी सगळ्या गोष्टी आपण जेव्हा एनेस्थेशिया देतो किंवा कुठल्या पण ट्रान्सप्लांटमध्ये सर्जरीमध्ये विचारतात पेन होतं आहे का. ॲक्च्युली पेन तर होतच नाही तिथं. आपल्याला काही जेव्हा सर्जरी होते तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्यासोबत बोलत असतात तर आपल्याला नाही ते जाणवत नाही जेव्हा सर्जरी होतात तेव्हा. तर हे फारचं टेक्निशियन पण खूप चांगले आहेत, एक्सपिरियन्स्ड आहेत, सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे. तर आपल्याला बिलकुल स्मूथली आपला ट्रान्सप्लांट होऊ शकतो. माझं झालं आहे. मी आता केल्यानंतर 6-8 महिने झालेत मला. मी एक्सपिरियन्स केला आहे. माझा रिझल्ट पण चांगला आहे. तुम्हाला दिसतच असेल चांगला रिझल्ट आला आहे माझा. जर आपल्याला हेअरफॉलचे जर प्रॉब्लेम असतील ना, आपण डॉक्टरशी एकदा कन्सल्ट करा. आपल्याला कळेल की ह्या सगळ्या गोष्टी फक्त असं नाही की आपण नाही का काही केलं तर नाही होणार. 100% होतात. मला पण हे पहिले आधी वाटायचं की नाही होऊ शकत, पण झालं आहे माझ्याच लाईफमध्ये. मला पण स्टेज 5चं हे बाळनेस होतं. आज मला नाही का प्रॉपर हेअर माझं जे ट्रान्सप्लांट झाल्यानंतर मला नाही का प्रॉपर केस आले. तर मी PRP कंटिन्यू चालू आहेत माझे. मी तुम्हाला रेकमेंड करू शकतो डॉक्टर श्रीदेवी लाखे यांच्याशी एकदा कन्सल्ट करा. तुम्ही जा, त्यांना विचारा तुम्हाला हेअरफॉल असेल किंवा हेअर लॉस असतात, आपलं बाळनेस वाढतं, त्यांचं एकदा कन्सल्ट केलं तुम्ही तर तुम्हाला कळून जाणार की ह्या सगळ्या प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होऊ शकतात. ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार आणि ट्रीटमेंट पण इथं व्यवस्थित होईल.